बाबा 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 कुठे आहात तुम्ही? मीरा तू बाबांना का हाका मारतीस? मला तरी त्यांचा आवाज ऐकू येत नाहीये. हो बाबांचा आवाज येतोय. बाबा तुम्ही इथेच आहात ना? मला तुमचा आवाज आलाय. समोर या ना प्लीज. बाबा 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 तुम्हाला आवाज येतोय का माझा? बाबा जाऊ का ग तिच्या जवळ? राधा तिची प्रत्येक हाक मला तिच्या जवळ बोलावतीये. मला नाही बघवत आहे ग तिची ही तगमग, नाही सहन होत आहे. असं वाटतं की आत्ता तिच्या जवळ जावं, तिला जवळ घ्यावं, तिच्या डोक्यावरनं हात फिरवावा आणि तिला सांगावं की बाळा, अगं तुझा बाबा इथे तुझ्या अगदी जवळ. बाबा कळतंय मला, पण अथर्वही तिथेच आहे. त्यांच्या समोर आपण इथून थेट तिथे जाणं नाही योग्य ठरणार. थोडा धीर धरा. धीर धरेन, एवढा काळ धीरच धरलाय, आता आणखी काही काळ धीर धरेन. पण एक गोष्ट निश्चित आहे बाळा, मी आता या घरात लपून छपून नाही येणार. राजरोसपणे मुख्य दरवाजातून उंबरठा ओलांडूनच प्रवेश करेन मी आता या घरात. शिवनाथ, शिवनाथ, शिवनाथ बाहेर ये. कुठे लपलायस? बाहेर ये. शिवनाथ, माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. बाहेर ये.